नमस्कार. मी सौ जयश्री बेलसरे, एस्ट्रॉलॉजर. आपणास शनी बदल कुठल्या राशीस कसा याबद्दल माहिती सांगत आहे. शनी कुंभ राशीतून मीन राशीत 29 मार्च 2025 शनिवारी रात्री 9:42 प्रवेश करीत आहे. मकर राशीच्या साडेसातीचा शेवट आणि मेष राशीच्या साडेसातीची सुरुवात ह्या दिवसापासून होणार आहे. वृश्चिक राशीची लघु पनौती संपून धनु राशीत सुरू होईल, तर कर्क राशीची दीर्घ पनौती संपून सिंह राशीत सुरू होईल. तर बघूया आपण प्रत्येक राशीस हा शनी काय फल देईल. मेष, साडेसातीची सुरुवात खर्च कमी करावयास लावेल. कर्जमुक्ती हा उद्देश या शनीचा वाटतो. गुंतवणूक वाढवण्याकडे लक्ष द्या. नोकरी उद्योगानिमित्त थोडा किंवा दीर्घकालीन परदेश गमन होण्याची शक्यता. वृषभ, लाभातील शनी उत्तम फलदायी राहील. काम पूर्ण होऊन परतावा कसा मिळेल याकडे मात्र लक्ष द्या. नवीन कामे मिळवण्याचाही प्रयत्न करा. मिथुन, दशमातील शनी नोकरी उद्योगासाठी जग फिरवून आणेल. जबाबदारी वाढतील. केल्या कामाचे श्रेय तुम्हालाच मिळत आहे ना, याकडे मात्र लक्ष द्या. कर्क, पनौती संपून उन्नती चालू झाली आहे असे नेहमीच वाटत राहील. रोजगारासाठी नवीन संधींवर लक्ष केंद्रित करा. मीन शनीत केलेली नदी समुद्र स्नान तसेच धार्मिक ठिकाणांचे दर्शन किंवा दानधर्म पुढील वाटचालीसाठी शुभ राहील. सिंह, मीन शनी गोचरात मला सगळ्यात कुणाची भीती वाटते तर ती सिंह राशीची. कारण राशीस 8वा शनी वाटचालीस फार कठीण. थांबत थांबत आजूबाजूचा आढावा घेत पुढे जा. नवीन गोष्टी मिळण्यासाठी काही गोष्टी तुमच्या हातून सुटणार आहेत. कन्या, सप्तमातील शनीचे भ्रमण खूपशा गोष्टी लवकर लवकर पूर्ण करावयास लावणारे. फायदा मिळणारच आहे. वाहत्या गंगेत हात धुवून घ्या. कामाचा वेग वाढवा. तूळ, बरीच रेंगाळलेली कामे आटापिटा करीत पूर्ण करायची आहेत. अडचणीच्या गोष्टीत कायद्याचा सल्ला घ्या. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक. हलका आहार ठेवा. वृश्चिक, शिक्षणात मंदगती जाणवते. कदाचित शिक्षणाची दिशा बदलावी लागेल. संततीचे प्रश्न सुटणार नाहीत. तुम्हालाही नोकरी उद्योगातील वाटचालीसाठी काही नवीन शिकावे लागेल. धनु, घराण्याच्या रीतीभाती सांभाळाव्या लागतील. आईला मदत करावी लागेल. एकूणच परिस्थिती कष्टसाध्यतेकडे झुकत आहे. ध्येय गाठण्यासाठी लक्ष केंद्रित करा. नेहमी अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करा. मकर, साडेसाती संपल्यामुळे भलतेच खुश राहाल. नवीन प्रगतीच्या वाटाही मिळतील. प्रवास कराल. नशिबापेक्षा प्रयत्नांना महत्व द्याल. आपापसातील भाऊबंदकीतून तणावग्रस्त परिस्थिती तुमच्याकडून वाढवून देऊ नका. कुंभ, राशीतील जड शनी महाराज हल्ल्याने हलके हलके वाटत असले तरी साडेसातीचे तिसरे पर्व अजून बाकी आहे. जवळची रोकड सांभाळून ठेवा. खर्च कमी करावे लागतील. या वहिवाटीत पैशाची चणचण बसण्याची शक्यता. अंतर्गत लढाईलाही तोंड द्यावे लागेल. मीन, राशीतील वास्तव्यास आलेला शनी जड वाटत असला तरी अजून 2.5 वर्ष तो मिरवावा लागेल. देवाणघेवाणीतील व्यवहार पाळा. खर्च आटोक्यात राहतील, त्यामुळे शिल्लक बाजूला पडेल. आरोग्यही पथ्य पाळत उत्तम ठेवता येईल. रोज थोडा व्यायाम आवश्यक. धन्यवाद.